साऊंड येतो का सांगा मला आता. पूजाताई, सुलोचनाताई, सोमनाथ, शिवानीताई, पवन, दीपक. साऊंड ओके आहे का? ट्यूब बंद करते. ट्यूब बंद करते. साऊंड ओके आहे का सांगा मला एकदा. ओके. रेवतीताई चालेल. साऊंड ओके असेल तर आपण लेक्चर स्टार्ट करूयात. भरपूर अगोदरच आपल्याला लेट झालेला आहे. थोडासा टेक्निकल इश्यू आला होता. कॅमेरा थोडासा क्लिअर येत नव्हता, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला. चालेल, स्टार्ट करूयात आपण. हो. याच्याबद्दल थोडं नंतर बोलतो मी आता. याच्याबद्दल थोडंसं आपण क्वेश्चन लिहूयात पहिल्यांदा. बघा, जस्ट आपण बघत असताना इतकं तर शुअर आहे की आपल्या आता फॉरेस्टची, इंजिनिअरिंगची किंवा ॲग्रिकल्चरची जी एक्झाम आहे ही आता पहिल्यांदा कंबाईन होते. त्यामुळं याचा तर कुठलाही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याकडं अवेलेबल नाही. परंतु जनरली आपण आता ॲग्री आणि फॉरेस्टचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते त्याला थोडंसं वेगळं काढलेलं आहे. मी काही फार जुने घेतलेले नाहीये. मॅक्झिमम क्वेश्चन 17-18चे. शेवटची एक्झाम आपली 18ला झाली होती, 2018ला. त्याच्यानंतर कुठली एक्झाम झालेली नाही. तर 2018, 17 आणि थोडेसे 1-2 क्वेश्चन 2016चे असे जे अगोदरचे जुने क्वेश्चन पेपर आहेत तेच मी थोडेसे बाजूला काढलेले आहेत. त्यातले क्वेश्चन्स काढलेले आहेत. म्हटलं थोडंसं एकदा आपण त्याचं एकदा पहिल्यांदा अनालिसिस करूयात. एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस झालं की थोडंसं स्टडी करायला तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. बघा, हा क्वेश्चन आहे. थोडंसं तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की 15 to 20 सेकंदमध्ये याचा आन्सर तुम्ही सांगा. कमेंट करा, मी एक्सप्लेन पण करतो. हा आपला ॲग्री MPC 2018चा क्वेश्चन होता. ॲडजेक्टिव्ह चॅप्टरचा क्वेश्चन होता. एकदा क्वेश्चन सॉल्व करा, कमेंट करा, त्याच्यानंतर मी परत एक्सप्लेन करतो. आपण क्वेश्चन अनालिसिस घेणार आहोत. त्यामध्ये आपण हे नाही करणार काही वेगळ्या पद्धतीने, आणखीन जास्त क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड करत नाही. ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे तेच घेतोय. आणि स्पेसिफिकली मी फक्त ॲग्रिकल्चरचे घेतलेले सर्व क्वेश्चन. काय येईल आन्सर याचं, या क्वेश्चनचं? या क्वेश्चनचा आन्सर काय येईल? या काय येईल आन्सर? ओके. ऑलमोस्ट मला नाही वाटत की कोणाचं रॉंग झालंय. ऑलमोस्ट सगळ्यांचा आन्सर एकच आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचा आन्सर एकच आहे. थर्ड आन्सर सगळ्यांचा आलेला आहे. मला वाटत पण नाही मग आता काही मी एक्सप्लेन करायची गरज आहे. तर सगळ्यांचा आन्सर थर्डच आहे, तर त्यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नसणार आहे. बघा, क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन असा होता, फर्स्ट वाला क्वेश्चन, आयडेंटिफाय ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला ॲडजेक्टिव्ह त्यांनी फाईंड करायला सांगितलेले आहे. ॲडजेक्टिव्ह असा वर्ड असतो जो नाऊनला क्वालिफाय करतो किंवा प्रोनाउनला क्वालिफाय करतो. सांगायची गरज नाही तुम्हाला आता. माय फादर बॉट अ लार्ज हाऊस. हाऊस कसा हाऊस? लार्ज हाऊस. या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स मला लार्ज आहे. सेकंड, वियर्ड नॉइसेस डिस्टर्ब अस इन द नाईट. नॉइसेस कसे नॉइसेस? वियर्ड म्हणजे थोडक्यात त्रासदायक ज्याला म्हणू शकतो आपण, ट्रबलसम. इट वॉज द घेस्टली ॲपेरेशन ऑफ अन ओल्ड नाईट. तुमचा आन्सर तर थर्ड आहे. तर ऑब्विसली मला जास्त काही त्यावर डिस्कस करणार नाही मी आता, पण मला असं वाटतं तुमचा हा क्वेश्चन रॉंग झाला असेल. YN एंड होणारा वर्ड कधी ॲडजेक्टिव्ह असू शकतो का? तुमचा आन्सर थर्ड असेल तर मला कोणी क्लिअर करेल का की YN एंड होणारा वर्ड हा ॲडव्हर्ब असतो का? ॲडजेक्टिव्ह असतो का ॲडव्हर्ब असतो? आन्सर तुमचा थर्ड आहे, तर माझं असं म्हणणं आहे की YN एंड होणारा वर्ड काय असतो? ॲडजेक्टिव्ह असतो का ॲडव्हर्ब असतो? थोडं क्लिअर करा मला. YN एंड होणारा वर्ड हा ॲडजेक्टिव्ह असतो का ॲडव्हर्ब असतो? YN एंड होणारा जो वर्ड आहे तो ॲडजेक्टिव्ह असतो का ॲडव्हर्ब असतो? ॲडव्हर्ब असतो ना. मग जर तो ॲडव्हर्ब असतो तर या ठिकाणी मग तुम्ही ह्या घेतलेला ॲडजेक्टिव्ह मध्ये कसं काय घेतलं? मग तुम्ही ॲडजेक्टिव्ह कसं काय म्हणता? तुमचा आन्सर तर ॲडजेक्टिव्ह आला ना. मग हा YN एंड होणारा वर्ड आहे हा ॲडजेक्टिव्ह कसं काय आला? तुमचा आन्सर जर थर्ड आहे, जर तुमचा आन्सर थर्ड आहे तर नाही 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 नाही, ऋतुजाताई एक्सेप्शन नाही, एक्सेप्शन नाही, एक्सेप्शन नाही. ऋतुजाताई ऑपॉर्च्युनिटी शब्द नाही येता येतो, तो अपॅरिशन आहे. प्रतीक, ओके.
एल न एंड होणारा वर्ड ऍडव्हर्ब असतो किंवा नसतो हा बिलकुल रेफरन्स नाहीये. एल न एंड होणारा वर्ड हा ऍडव्हर्ब असतो, बिलकुल असतो, परंतु तुम्हाला बघावा लागेल पहिल्यांदा की तो एल न एंड होणारा वर्ड कोणाला क्वालिफाय करतो. तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण बघितलं होतं की एल न एंड होणारा जो वर्ड असेल, एल न एंड होणारा कुठलाही वर्ड असू द्या, एल न एंड होणारा वर्ड असेल तर तो ऑब्विसली मी त्याबद्दल बोलतच नाहीये. सध्या ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब या दोघांबद्दल डिस्कशन सुरू आहे, म्हणून मी त्याला तुम्हाला पहिल्यांदा हे क्लिअर करतो. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल मी रेग्युलर लेक्चर घेत असताना पण तुम्हाला तेच एक्झाम्पल दिलं होतं, परत तेच एक्झाम्पल रिपीट करतो जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी आणखी येईल. मी असं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, धिस इज अ फ्रेंडली मॅच, दिस इज अ फ्रेंडली मॅच, हे फर्स्ट सेंटेन्स आहे. दिस इज अ फ्रेंडली मॅच हे फर्स्ट स्टेटमेंट. आणि सेकंड स्टेटमेंट बघा, ही बिहेव्स फ्रेंडली, ही बिहेव्स फ्रेंडली. या दोन सेंटेन्स मध्ये बघा, इथालचा फ्रेंडली, इथालचा फ्रेंडली आणि इथालचा फ्रेंडली, हा फर्स्ट फ्रेंडली या ठिकाणी मॅचला क्वालिफाय करतो. हा मॅचला क्वालिफाय करतो म्हणजे नाऊनला क्वालिफाय करतो, या नाऊनला क्वालिफाय करतो म्हणजे हा फ्रेंडली इथं हा ऍडजेक्टिव्ह असायला पाहिजे. बरोबर आहे, नाऊनला क्वालिफाय करतो म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ही बिहेव्स फ्रेंडली, तो बिहेव करतो. कशा प्रकारे बिहेव करतो? तो फ्रेंडली बिहेव करतो. तो काय करतो? त्याचं बिहेवियर कसं फ्रेंडली आहे. या ठिकाणी तो व्हर्बला क्वालिफाय करतो, व्हर्बला क्वालिफाय करतो म्हणून तो ऍडव्हर्ब झाला, नाऊनला क्वालिफाय करतो म्हणून ऍडजेक्टिव्ह झाला. एल न एंड होणारा वर्ड हा ऍडव्हर्बच असतो असं बिलकुल नसतं. एल न एंड होणारा वर्ड हा ऍडव्हर्ब पण असू शकतो, ऍडजेक्टिव्ह पण असू शकतो. आपल्याला बघावं लागतं की तो कोणाला क्वालिफाय करतो. जर त्याने नाऊनला क्वालिफाय केलं, म्हणजे नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली तर तो ऍडजेक्टिव्ह असेल, आणि त्याने व्हर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली तर तो काय असेल? ऍडव्हर्ब असेल. तर या कन्सेप्टनुसार आपलं तेच आहे या ठिकाणी. त्याने बघा, इट वॉज द गेस्टली अपॅरिशन, तुम्हाला आठवतं का? तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, आयओएन एंड होणारा जो वर्ड असतो, आयओएन एंड होणारा जो वर्ड असतो हा कोणता पार्ट्स ऑफ स्पीच असतो? आयओएन एंड होणारा वर्ड कोणी सांगेल मला? आयओएन एंड होणारा वर्ड कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे? आयओएन म्हटलं की कोणता पार्ट्स ऑफ स्पीच? नाऊन, बरोबर आहे, हा नाऊन आहे. तर याने नाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितली म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह आहे. आणि मॅन, कसा मॅन? ओल्ड मॅन. तुमचा आन्सर करेक्ट आहे, थर्ड वालं. पण त्या ठिकाणी एल वाय हा काही क्रायटेरिया नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन बघा. आता ऍक्च्युली तुम्हाला वाटतोय क्वेश्चन हा फिल इन द ब्लँक्सचा, पण हा फिल इन द ब्लँक्सचा किंवा पार्ट्स ऑफ स्पीचचा क्वेश्चन नसून हा थोडासा स्पेलिंग मिस्टेककडे जाणारा क्वेश्चन आहे. हा व्होकॅब जर तुमचा प्रॉपर असेल तर आन्सर येणार आहे, व्होकॅब जर असेल तुमचा प्रॉपर तरच आन्सर येणार आहे. हा बघा बरं आन्सर काय लिहायचं? इट वॉज अँड डायडॅस एक्सपिरियन्स, इट वॉज अँड डायडॅस एक्सपिरियन्स, एक्झिलरेटिंग, एक्सिलरेटिंग, एक्झिलरेटिंग आणि एक्झिलरेटिंग. सगळ्यांचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला सारखंच वाटत असेल, परंतु बघा इथं आता कोणता वर्ड असेल हा. ऍक्च्युली हा क्वेश्चन याचा आहे आपला ऍग्री 2016चा आहे. याच्यापैकी करेक्ट वर्ड कोणता आहे? करेक्ट स्पेलिंग मिस्टेक क्वेश्चन आहे, क्वेश्चन हा स्पेलिंगचा आहे. एक्झलरेटिंगचा मिनिंग असतो आनंद होणे, अत्यानंद होणे, खूप चांगला, हॅपीनेस रिलेटेड, हॅपीनेस रिलेटेड. पवन 3 मे बी, मे बी कस काय? एक तर असेल किंवा नसेल, एक तर असेल किंवा नसेल, तर काय आन्सर करेक्ट आहे. एक्झलरेटिंग जो आहे तो हा वाला शब्द आहे, EXHILARATING. एक्झलरेटिंगचा मीनिंग असतो अत्यानंद होणे. याच्यामध्ये काही फार जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतं, त्यामुळे वर्डचं मिनिंग माहिती असेल तर असेल, नाहीतर नसेल. याचा आन्सर असेल थर्ड. आन्सर इज थर्ड पाहिजे. थर्ड नंबर क्वेश्चन, हा क्वेश्चन बघा. तुमचा आन्सर सांगा, मी याची कन्सेप्ट पण एक्सप्लेन करतो तुम्हाला. तुमचा आन्सर सांगा मला, मी तुम्हाला कन्सेप्ट पण एक्सप्लेन करतो. सांगा आन्सर काय तुमचं? तुमचा आन्सर मला तर सांगा. तुमचा आन्सर मला सांगा फक्त. ओके,
सगळ्यांना सेकंड आलं ए अँड सी. बर विवेक फोर्थ, विवेकचं फोर्थ आहे. ओके बरं या क्वेश्चनला जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा मला कोणी सांगेल का सेंटेन्सचे दोन पॅटर्न असतात किंवा स्ट्रक्चरचे दोन पॅटर्न असतात. एक जो पॅटर्न असतो त्याला आपण सिंपल पॅटर्न म्हणतो आणि दुसरा जो असतो ज्याला आपण इंटरोगेटिव्ह पॅटर्न म्हणतो. सेंटेन्सचे दोन पॅटर्न असतात, एक असतो बघा सिंपल पॅटर्न, दुसरा असतो इंटरोगेटिव्ह. सिंपल पॅटर्न म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एस प्लस व्ही प्लस ओ हा पॅटर्न फॉर्मॅट फॉलो होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये अगोदर सब्जेक्ट असतो नंतर व्हर्ब असतो, त्याला आपण सिंपल पॅटर्न असं म्हणायचं. इंटरोगेटिव्ह मध्ये जो पॅटर्न असतो तो व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट असा, म्हणजे याच्यामध्ये व्हर्ब अगोदर असतो नंतर सब्जेक्ट असतो. स्ट्रक्चर जे असतात हे दोन प्रकारचे, एक सिंपल आणि दुसरं इंटरोगेटिव्ह. सिंपल म्हटलं की ज्यामध्ये सब्जेक्ट प्लस व्हर्ब म्हणजे अगोदर सब्जेक्ट असतो नंतर व्हर्ब असतो, तो साधा आपला पार्ट आहे. इंटरोगेटिव्ह म्हटलं की मी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणत नाही, सध्या मी सिंपल सेंटेन्स म्हणत नाही, मी स्ट्रक्चर म्हणतो. स्ट्रक्चरमध्ये इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर म्हटलं किंवा इंटरोगेटिव्ह पॅटर्न म्हटलं तर अगोदर व्हर्ब असतो ना सब्जेक्ट असतो आणि इकडे सब्जेक्ट प्लस व्हर्ब हा पॅटर्न असतो. बघा आता समजा मी असं म्हटलं ही कॅन प्ले क्रिकेट, ही कॅन प्ले क्रिकेट, तर हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स सिंपल झालं. सिंपलचं याला जर इंटरोगेटिव्ह पॅटर्न मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हटलं तर मला असं म्हणावं लागेल कॅन ही प्ले क्रिकेट, कॅन ही प्ले क्रिकेट आणि शेवटी इंटरोगेटिव्ह मार्क येईल म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह येईल. तर सिंपल जर आपण इंटरोगेटिव्हचा विचार करत असेल तर अगोदर व्हर्ब असतो नंतर सब्जेक्ट असतो. तीच कन्सेप्ट इथं आपल्याला अप्लाय होईल. बघा त्यांनी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कोणतंही विचारलं होतं. ॲग्रिकल्चर आपला प्रीचा 2018चा क्वेश्चन होता हा, ज्याच्यामध्ये मला सांगा आता सगळ्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नच आहे. मग प्रश्न जर विचारलेले असतील तर त्या केसमध्ये बघा आता जर हा क्वेश्चन आहे तर ऑब्विसली अगोदर मला व्हर्ब प्लस सब्जेक्ट हा पॅटर्न पाहिजे. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस व्हर्ब दिलं, बी आन्सर येणार नाही. बी आन्सर काय येणार नाही, कारण सब्जेक्ट प्लस व्हर्ब दिलेला आहे. आपला व्हर्ब प्लस सब्जेक्ट पाहिजे, आपल्याला हवा आहे तो व्हर्ब प्लस सब्जेक्ट दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस व्हर्ब. बी आन्सर येणार नाही, बी आन्सर येणार नाही तुमचं. ये मध्ये बघा हा इंटरोगेटिव्ह वर्ड आहे, व्हर्ब प्लस सब्जेक्ट बिलकुल चालेल, इंटरोगेटिव्ह पॅटर्न आहे. इथं पण व्हर्ब प्लस सब्जेक्ट आहे, इंटरोगेटिव्ह पॅटर्न आहे. ए अँड सी हे आन्सर पाहिजे. पर्याय क्रमांक पाहिजे आपला सेकंड, आन्सर शुड बी सेकंड. आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांचं आलं होतं. मला वाटतं विवेक तुझं चुकलं होतं, विवेकचं एक चुकलं होतं, आणखी एक दोघं जण होते ज्यांचं काहीतरी वेगळं होतं, पण बाकी लोकांचा आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फोर्थ नंबरवाला. सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स कंपाऊंड, सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणता आन्सर येईल? ही इज अनहॅपी बिकॉज ही नोज नो ग्रॅटिट्यूड. तो अनहॅपी आहे कारण त्याला कुठलंही ग्रॅटिट्यूड माहिती नाही. ग्रॅटिट्यूडचा मिनिंग असतो, ग्रॅटिट्यूडचा मिनिंग असतो असं नका करू रे, असं नका करू. असं करता का कोणी? लॉस्ट टॉपिक कमीत कमी 10 ते 11 दिवस चालला होता. 10 ते 11 दिवस चालून देखील ही कंडिशन का? 2 4 3 वा रे वा, वा रे वा. 2 4 3 एक नाही कोणाचं, एक नाही कोणाचं, एक पण सांगा ना कोणीतरी, कोणीतरी एक पण सांगा. चांगला वाटेल मला एक आन्सर आलं तर. एकला राग येईल ना? 2 3 4 सगळ्यांचं आहे. एक पण घ्या, एक पण घ्या कोणाच तरी, एक येऊ द्या. एक आलं की मी एक्सप्लेन करायला स्टार्ट करतो. कोणीतरी एक टाका. जाऊ द्या, कोणाचं एक नाही का? एक कोणाचंच नाही का? हा आरतीताई थँक्यू, आरतीताई थँक्यू. हा आरतीताई ये आला आता मला थोडंसं. हा विवेक थँक्यू थँक्यू. एक आला ना आता मी आता घेतो. ठीक आहे बघा, वा वा, कृषी कन्या ताई फर्स्ट. ओके बघा पहिल्यांदा सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स काय हे मी सगळे कन्सेप्टच क्लिअर करतो व्यवस्थित. बघा सेंटेन्स हे जे असतात हे 4 प्रकारचे असतात. व्यवस्थित समजून घ्या. पहिलं सेंटेन्स हे 4 प्रकारचे असतात. हे
एक सिंपल सेंटेन्स, दुसरं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, तिसरं कंपाऊंड आणि चौथं मिक्स सेंटेन्स. मिक्स सेंटेन्स म्हणजे जे कंपाऊंड कॉम्प्लेक्स, ते कंपाऊंड कॉम्प्लेक्स असतात त्यालाच आपण मिक्स असं नाव दिलं होतं, तो आठवत असेल, कंपाऊंड कॉम्प्लेक्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे काही नाही, एक सब्जेक्ट एक वर्ब असतो, ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतो त्याला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय असतं, बिलकुल वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉज. मग सिंपल ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो कोणता असतो, आपला कॉम्प्लेक्स असतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे कोणता, ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन असतं. आपण बघितलेलं आहे की ज्या सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतो. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि ज्याच्यामध्ये वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉज असतात. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन पाहिजे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्ससाठी तुम्हाला एक सबऑर्डिनेट कंजंक्शन असणं गरजेचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्ससाठी तुम्हाला एक सबऑर्डिनेट कंजंक्शन असणं गरजेचं आहे. सबऑर्डिनेट कंजंक्शन का गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज असेल, हे ओके ना, कमेंट वगैरे येतात का, दिसतंय का, क्लिअर क्लिअर दिसतंय का, सगळं क्लिअर आहे का, मला सांगा एकदा. इज एव्हरीथिंग ओके, सगळं क्लिअर आहे का, ओके ना, ओके ओके, चालेल चालेल चालेल, ओके. मला असं वाटलं होतं की ते स्टॉप झालं कोण. ठीक आहे, बघा, सिंपल सेंटेन्स वन सब्जेक्ट वन वर्ब. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय असतं की एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असतात. त्याच्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स मध्ये, कंपाऊंड सेंटेन्स आठवतं का, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स की ज्याच्यामध्ये दोन सेंटेन्स हे फॅन बॉईजनं कनेक्ट असतात. म्हणजेच या ठिकाणी आपण बघितलं होतं की या ठिकाणी कोणते कंजंक्शनचे किती टाईप असतात रे. मला आणखीन थोडं डिटेलमध्ये जातो. कंजंक्शनचे टाईप्स किती सांगा मला, कंजंक्शनचे टाईप्स किती, रॉयल ॲग्रीक्रॉस, कंजंक्शनचे टाईप्स किती, कंजंक्शनचे टाइप्स किती आठवतं का, कोऑर्डिनेट कंजंक्शन, सबऑर्डिनेट कंजंक्शन्स अँड कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. कंजंक्शन तीन टाईपचे, कंजंक्शन तीन टाईपचे, कोऑर्डिनेट, सबऑर्डिनेट आणि कोरिलेटिव्ह. करेक्ट आहे गायत्रीताई, गायत्रीताई, रोहिणीताई, आठवतं कोणकोणते होते, मला एकदा रिवाइज करा ते सगळं, मला एकदा सगळं रिवाइज करा. कंजंक्शनचे तीन टाइप्स, कंजंक्शनचे तीन टाइप्स, कोणकोणते तीन टाइप्स आठवतं का. एक होता आपला पहिला कोणता होता आपला, कोऑर्डिनेट कंजंक्शन, कोऑर्डिनेट कंजंक्शन. दुसरा होता सब ऑर्डिनेट कंजंक्शन आणि तिसरा होता आपला को रिलेटिव्ह कंजंक्शन. को रिलेटिव्ह कंजंक्शन्स आठवत असेल तर तुम्हाला, को रिलेटिव्ह कंजंक्शन, को रिलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे पेअर मध्ये येतात ते कंजंक्शन. आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, नो सुनर दॅन, हार्डली व्हेन, बेअरली व्हेन, स्केअर्सली व्हेन, ते को रिलेटिव्ह कंजंक्शन. कोऑर्डिनेट म्हणजे कोणते, जे फॅन बॉईज मध्ये येतील, जे फॅन बॉईज मध्ये येतील. एफ फॉर, ए फॉर अँड आणि ॲज वेल ॲज, एन फॉर नॉर आणि नायदर, बी फॉर बट, ओ फॉर ऑर, वाय फॉर एट, एस फॉर स्टील होतं का, सो होतं, काय होतं, स्टील का सो होतं. बघा तुम्ही हे फॅन बॉईज वाले, हे जे फॅन बॉईज वाले आहेत, हे फॅन बॉईज वाले कोऑर्डिनेट आणि राहिलेले सर्व जे असतील ते सब ऑर्डिनेट असतील. आठवत असेल तुम्हाला सब ऑर्डिनेट कसं लक्षात ठेवायचं, सब ऑर्डिनेट लक्षात ठेवायचे नव्हते आपल्याला, लक्षात कोणते ठेवायचे, कोऑर्डिनेट आणि कोरिलेटिव्ह. कोऑर्डिनेट म्हणजे कोणते, कोऑर्डिनेट म्हणजे जे फॅन बॉईजचे ते, कोरिलेटिव्ह म्हणजे पेअर मध्ये येणारे, बाकी राहिलेले सगळे सर्व सब ऑर्डिनेट, राहिलेले सर्वचे सर्व आपले सब ऑर्डिनेट होते. मग आता प्रश्न असा आहे इथं बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय असतं, वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉज लागतो आपला, म्हणजे सबऑर्डिनेट कंजंक्शन ज्याच्यात असतो तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो. आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्ये फॅन बॉईजनं कनेक्ट असलेले पाहिजे आपल्याला, आणि ह्या दोघांचे कॉम्बिनेशन असतं ते असतं मिक्स सेंटेन्स. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, आठवत तुम्हाला. आता क्वेश्चन असा आहे बघा, इथं क्वेश्चन दिलेला आहे की identify the type of sentence given below. He is unhappy because he knows no gratitude. Because ना कनेक्ट आहे, बिकॉज ना काय झालंय, बिकॉज आलं इथं, बिकॉज आला हा, बिकॉज बघा आता जर बिकॉज आलेला आहे तर बिकॉज हा पेअर मधला नाही आला म्हणजे कोरिलेटिव्ह नाहीये, हा कोऑर्डिनेट मधला नाहीये,
बिकॉज इथं नाही हा बी फॉर बट आहे म्हणजे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि जर सिंपल सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर ऑब्विसली सबऑर्डिनेट क्लॉज कशामध्ये असतो सिंपल मध्ये कंपाऊंड मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये व्यवस्थित बघा सबऑर्डिनेट क्लॉज कशामध्ये आहे सबऑर्डिनेट क्लॉज कशामध्ये असतो सबऑर्डिनेट क्लॉज असतो आपला कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असतो बिकॉज हा सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन ज्याच्यामध्ये असतो तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असल्यामुळं तुमचं याचं आन्सर मला वाटतं किती यायला पाहिजे आपलं कॉम्प्लेक्स असल्यामुळे आन्सर असेल सी कारण बिकॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन कॉम्प्लेक्स मध्ये असतो आन्सर शुड बी थर्ड नेक्स्ट घ्या हा तर सिंपल आहे although no goals were scored it was an exciting game तुम्हाला क्लॉजचा टाईप विचारला नावातच हे हा हो आता सांगताल ना कॉम्प्लेक्स आहे सगळेजण सांगतात कॉम्प्लेक्स आहे although no goals were scored it was an exciting game क्लॉज फाइंड करायचा आपल्याला although वाल्या पार्टचा क्लॉज फाइंड करायचा नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट नावातच आहे आल्दो म्हटलं की कॉन्ट्रास्ट ना आल्दो म्हटलं तर कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये एक्सप्लेन करायची गरज नाही पडली पाहिजे आल्दो म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे आल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड इट वॉज अन एक्साइटिंग गेम दोघांमधला विरोधाभास आहे की गोल्स तर स्कोर केले गेले नव्हते आणि तरी पण एक्साइटिंग होता हा कॉन्ट्रास्ट आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट नावातच याच्यामध्ये काही जास्त डिफिकल्ट नाही या टाईपमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा हा आता मला हे सांगा नाउन क्लॉज कसा फाइंड करायचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा फाइंड करायचा आणि ऍडवर्ब क्लॉज कसा फाइंड करायचा तर ऍडवर्बचे टाइप्स आहे नाउन क्लॉज साठी बघा नाउन क्लॉज साठी तुम्हाला आठवत असेल मेन क्लॉजच्या मेन व्हर्बला जर व्हॉट ना प्रश्न विचारला तर येणार आन्सर काय असतं नाउन क्लॉज असतं जस्ट रिव्हिजन साठी घेतोय मेन क्लॉजच्या मेन व्हर्बला जर का आपण व्हॉट ना प्रश्न विचारला येणार आन्सर नाउन क्लॉज असतं व्हॉट ही सेज इज राईट व्हॉट इज राईट आपण म्हणतो व्हॉट इज राईट व्हॉट ही सेज तर व्हॉट इज राईट व्हॉट ना प्रश्न विचारला आपण बघा व्हॉट इज राईट याला व्हॉटने जेव्हा प्रश्न विचारतो आन्सर येतं व्हॉट ही सेज तर व्हॉट ही सेज हा जो आहे आपला हा नाउन क्लॉज आहे बघा नाउन क्लॉज कधी आन्सर असतं मेन क्लॉजच्या मेन म्हणजे आपण काय म्हणतो याला मेन क्लॉजच्या मेन व्हर्बला जर व्हॉटनं जे प्रश्न विचारला आपण मेन क्लॉजच्या मेन व्हर्बला व्हॉटने प्रश्न विचारला तर येणार आन्सर काय असतं नाउन क्लॉज असतं नाउन क्लॉज फाइंड करण्याची पद्धत दुसरी गोष्ट जर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज फाइंड करायचा असेल तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा फाइंड करतो जेव्हा बघा नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा पार्ट असतो जसं की आय नो द गर्ल हु इज डान्सिंग मला ती गर्ल माहितीये कोणती गर्ल जी डान्स करत आहे हु इज डान्सिंग कोणाबद्दल माहिती सांगतो या नाउन बद्दल द गर्ल नाउन आहे नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा जो पार्ट असतो त्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो तर बघा नाउन क्लॉज फाइंड करण्यासाठी व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर येणारा जो आन्सर असतो तो नाउन क्लॉज असतो आणि नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा ऍडजेक्टिव्ह असतो सेम वेनं नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा जो क्लॉज असतो त्याला आपण काय म्हणतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज असंही म्हणतो तेच क्लॉजचं आहे तर सिंपल आहे तो त्यात काही जास्त डिफिकल्ट नाहीये याचा आन्सर काय सांगा मला सांगायचं आन्सर काय आन्सर याचं नाही ऋषभ तो क्रायटेरिया नाहीये द मोर वी लुक्ड ॲट द पीस ऑफ मॉडर्न आर्ट डायड as कंप्लीट सेंटेन्स यूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिग्रीचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन डिग्रीचा आहे कोणाचं 1 आलंय कोणाचं सेकंड आलंय कोणाचं थर्ड आलंय 1 2 आणि 3 असा आन्सर येतोय 1 2 आणि 3 असा आन्सर आहे तुमचं 1 2 आणि 3
1 2 3 बघा आता थोडस मला डिग्री बद्दल थोडस एकदा हे करा, रिवाइज करा. डिग्री किती टाईपची असते सांगता येईल कोणाला? डिग्री किती टाईपची असते? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आठवत असतं मला. डिग्री 3 टाईपचे. डिग्री 3 टाईपची, एक फर्स्ट डिग्री, दुसरी सेकंड डिग्री, तिसरी थर्ड डिग्री. टेक्निकली याला पॉझिटिव्ह डिग्री पीडी असं म्हणतात, याला सीडी कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि थर्डला एसडी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री असं आपण म्हणतो. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. बघा, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर आपल्याला माहिती आहे की जनरली द आर्टिकल जो असतो, जनरली द आर्टिकल हा जो असतो हा थर्ड डिग्रीच्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर येतो. जनरली द आर्टिकल हा थर्ड डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर असतो. द ग्रेटेस्ट, द वायजेस्ट, द स्मार्टेस्ट, द लोवेस्ट, द हायेस्ट अशा प्रकारे असतं. सेम आहे ना, द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट करेजियस, द मोस्ट, आणखी समजा द सेन्सिबल किंवा द मोस्ट, आपण काहीतरी घेता असा ऑब्जेक्टिव्ह जो लार्ज साईजचा आहे. तर बघा, जनरली द आर्टिकल हा एस डी सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर असतो किंवा थर्ड डिग्रीच्या अगोदर असतो. तर बघा आता द आर्टिकल इथं येणं एक्सपेक्टेड असतो, परंतु कधी कधी सेकंड डिग्रीच्या केसमध्ये देखील द आर्टिकलचा यूज होत असतो. कधी कधी सेकंड डिग्रीमध्ये देखील द आर्टिकलचा यूज होत असतो. त्याच्या आपण काही केसेस बघितल्या होत्या. त्यातली एक केस होती द प्लस सेकंड डिग्री. द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब इज इक्वल टू द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. याला आपण म्युच्युअल कंपॅरिझन किंवा रेसिप्रोकल कंपॅरिझन असं नाव दिलं होतं. याला आपण म्युच्युअल कंपॅरिझन किंवा रेसिप्रोकल कंपॅरिझन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द more he eats, the more he eats, the more he wants, the more he eats, the more he wants. जितकं तो खातो तितकं त्याला हवं असं वाटतं. the more we climb, the more we climb किंवा climb, the more we climb on the mountain, the more, sorry, the cooler, the more च्या ऐवजी तर हायर वापरा. the higher we climb on the mountain, the cooler we feel. जितका आपण वरती जातो माउंटेन वरती, तितका आपल्याला थंड वाटतं. ठीक आहे, तितकं आपल्याला थंड वाटतं, अशा प्रकार आहे. तर बघा इथं काय झालं, कूलरची स्पेलिंग काय, COLLER का COLER? माझ्याहून चुकली स्पेलिंग, बघा व्यवस्थित. बघा, द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब इज इक्वल टू द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब हा पॅटर्न असतो. जनरली द आर्टिकल जो असतो हा द आर्टिकल सेकंड डिग्रीमध्ये यूज होत नाही, हा थर्ड डिग्रीमध्ये यूज होत असतो. परंतु सेकंड डिग्रीच्या काही केसेसमध्ये द आर्टिकलचा यूज होऊ शकतो. त्यातली ही एक केस होती की ज्याच्यामध्ये हा पॅटर्न फॉलो केला जातो. द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब इज इक्वल टू द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. याला रेसिप्रोकल कंपॅरिझन असं म्हणतात किंवा याला म्युच्युअल कंपॅरिझन असं म्हणतात. एकाचा इम्पॅक्ट दुसऱ्यावरती होत असतो. त्याच्यानुसार बघा इथं आता द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब इज इक्वल टू द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. हाच पॅटर्न इथं बघा, द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब इज इक्वल टू, इथं समोर पण आपल्याला आता द प्लस सेकंड डिग्री प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब असायला हवा. इथं द प्लस हा पॅटर्न फॉलो होत नाही, इथं फॉलो होत नाही, एकाच पार्ट मध्ये आहे. तो पार्ट मध्ये आपला असेल सेकंड. आन्सर विल बी सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, हा तर सोपा आहे, खूप इझी क्वेश्चन आहे. बघा बरं, बिटवीन द टू ऑप्शन्स यू हॅव डायडॅस. आता दोनच ऑप्शन आहे. दोन जर ऑप्शन्स असतील, जर का दोन ऑप्शन असतील, बिटवीन द टू ऑप्शन्स, बिटवीन असताना डिग्री पाहिजे सेकंड डिग्री, बिटवीन असताना डिग्री असायला हवी सेकंड डिग्री. मग सेकंड डिग्री हवी असेल तर बेस्ट येईल का? नाही. बेस्ट थर्ड डिग्री. बिटवीन मध्ये सेकंड डिग्री आहे आणि आपल्याला माहिती आहे गुड हा फर्स्ट डिग्री असतो. त्यामुळे हाय ऑप्शन येणार नाही. एकमेव ऑप्शन असेल डी, कारण बिटवीन म्हणजे दोन. डिग्री इंडिकेटरचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहित असेल बोथ टू बिटवीन
आणि हे जे असतात हे सेकंड डिग्रीचे इंडिकेटर असतात. ध्यान पण असेल, ध्यान, टू, बोथ आणि बिटवीन सेकंड डिग्रीचे इंडिकेटर्स आहेत. सेकंड डिग्रीचे इंडिकेटर्स असल्यामुळं इथं सेकंड डिग्री असणं गरजेचं आहे. आणि बेस्ट आणि बेस्ट हे दोन्ही थर्ड डिग्री झालं आणि गुड फर्स्ट डिग्री झाली. तर आन्सर पाहिजे की बिटवीन द टू ऑप्शन्स यू हॅव द फॉर्मर इज बेटर. गुड, बेटर, बेस्ट ऑप्शन एकच राहिला. आन्सर विल बी फोर्थ. फास्ट होत नाही ना, फास्ट होत नाही ना, म्हणजे मला वाटतं ज्यांचा थोडा स्टडी झाला असेल त्यांना चांगल्या प्रकारचं रिव्हिजन होत असेल. कोणी नवीन असेल तर फार जास्त फास्ट होत असं काही नाही ना. कारण मला ती जास्त सवय नसते की म्हणजे विनाकारण इकडे तिकडे बोलायचा. मी डायरेक्ट शिकवत असतो. मग मी डायरेक्ट शिकवत असल्यामुळं होऊ शकतं कदाचित मी माझ्या रिदम मध्ये असल्यामुळं काही लोकांना असं वाटेल की सर फास्ट होतंय. जस्ट एक रिव्हिजन टाईपचं आहे. आपण क्वेश्चन घेतोय फक्त. आता ज्यांचा चांगला स्टडी असेल त्यांना खूप चांगला वाटेल की सर आपल्याला सगळं रिवाईज होतंय. आता जर का कोणी नवीन असेल तर नवीन ज्यांचा पूर्णपणे काही स्टडी झाला नसेल त्यांना थोडंसं वाटू शकतं. पण ऍटलिस्ट तुम्हाला इतकं तर कळायला पाहिजे की आपल्याला क्वेश्चन कसे असतात, क्वेश्चन कसे असतात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. इंटेन्शन हेच आहे की क्वेश्चन कसे असतात, कोणत्या चॅप्टरवर कसा क्वेश्चन होतो हे बघणं गरजेचं आहे. म्हणून एक क्वेश्चन घेतो आपण. बिलकुल. हा, त्यामुळे बाकी काही नाहीये. चालेल. सांगा क्वेश्चन मला. हा क्वेश्चन डायरेक्ट इनडायरेक्टचा आहे. हा क्वेश्चन डायरेक्ट इनडायरेक्टचा क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे डायरेक्ट इनडायरेक्टचा क्वेश्चन आहे. बघा बरं. काय लाईन याचं? कृषी सेवा पूर्व 2018चा क्वेश्चन आहे. द नर्स सेड टू अस प्लीज वेट आउटसाइड द रूम. विच ऑफ द फॉलोइंग इनडायरेक्ट नॅरेशन इज करेक्ट. डायरेक्टचे इनडायरेक्ट करायचं आपला. द नर्स सेड टू अस. हा, एक मिनिट. इथं असं डबल इनवर्टेड कॉमा असेल बघितलं वरती, वरती डबल इनवर्टेड कॉमा असेल. त्या डायग्राम मध्ये तो हे झाला वाटतं, हरपून गेलाय. वरती डबल इनवर्टेड कॉमा असेल तो, वरती डबल इनवर्टेड कॉमा असणार तो, त्याचं तुम्हाला इनडायरेक्ट बनवायचं आहे. द नर्स सेड टू अस प्लीज वेट आउटसाइड द रूम. आन्सर सगळ्यांचं ऑलमोस्ट 4 आलेलं आहे. आय थिंक तेच आन्सर 4 करेक्ट आहे. कारण बघा, सेड टूचं टोल्ड बनतं, सेड टूचं टोल्ड बनतं, प्लीज आहे त्यामुळे रिक्वेस्टेड येऊ शकतं. बघा, सेड टूचं टोल्ड बनत असतं, त्यानंतर प्लीज असल्यामुळे रिक्वेस्टेड येऊ शकतं. आणि नर्स आहे तुम्हाला इन्स्ट्रक्ट देऊ शकते. ह्या सगळ्याशी. आणि आर्जचा मिनिंग असतो विनंती करणे. आर्जचा मिनिंग आहे रिक्वेस्ट करणं. जर रिक्वेस्टेड आहे तर आर्ज येऊ शकतं. आणि टोल्ड तर सेड टूचा बनतोच आपला. आणि सांगणे किंवा विनंती करणे म्हणजेच इन्स्ट्रक्ट करणे असाही मिनिंग होऊ शकतो. आणि बाकी तर सगळं सेम आहे. बाकी समोर तुम्ही बघा, बाकी तुम्हाला इथे याचा पुढचा पार्ट सगळं सेम आहे. म्हणजे फक्त फरक टोल्ड, रिक्वेस्टेड, इन्स्ट्रक्टेड, अर्ज मध्ये होता. आणि सगळ्यांचा मिनिंग येतोय. आणि रिक्वेस्टेडचाच मिनिंग अर्ज असतो. तर त्यामुळे बी पाहिजे, डी पाहिजे. आणि बी आणि डी पाहिजे असेल तर तुम्हाला एकमेव ऑप्शन आहे तो म्हणजे 4. दुसरा ऑप्शन येणार नाहीये. खूप सोपा होता हा. इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डायरेक्ट इनडायरेक्ट बनवायचंय. डायरेक्टचं इनडायरेक्ट बनवायचं आहे तुम्हाला. तुम्ही आन्सर सांगा मला याचं. याचा आन्सर सांगा तुम्हाला. मला मी तुम्हाला एकदा डायरेक्ट इनडायरेक्ट तुमचं रिव्हाइज पण करून देतो. डायरेक्टचं इनडायरेक्ट मी रिव्हाइज पण करून देतो. तुम्ही फक्त मला आन्सर सांगा. मी तुम्हाला सर्व डायरेक्ट इनडायरेक्ट तुमचं रिव्हाइज करून देतो तुम्हाला. थोडंसं आपल्याला अगोदर टेक्निकल इश्यू आला होता, त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स तयार झाला तुम्हाला. वन आला का? 1. बर.
बघा मला एक सांगा, डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना आपल्याला किती चेंजेस करावे लागतात? डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना आपल्याला जे जनरली चेंजेस करायचे असतात ते चेंजेस म्हणजे पहिला चेंज असतो आपला प्रोनाउन चेंज करायचा आपल्याला प्रोनाउन. डायरेक्टचे इनडायरेक्ट बनत असताना पहिला चेंज जो करायचा असतो आपल्याला तो असतो प्रोनाउन चेंज. दुसरा चेंज असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला व्हर्ब चेंज किंवा टेन्स चेंज करणं गरजेचं असतं. तिसरा जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला यूज ऑफ कंजंक्शन कंजंक्शन वापरायचा असतो. आणि चौथा असतो तो असतो ऑदर चेंजेस. तर व्हर्ब किंवा टेन्स चेंज करत असताना आपण बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल बघा, व्हर्ब आणि इथं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे आज्ञार्थी वाक्य आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना जो कंजंक्शन असतो आपल्याला तो हा टू घ्यायचा असतो, 2+V1. तो आठवत असेल बघा, डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं तेव्हा टू येणं कंपल्सरी असतं. कॉमा इनवर्टेड कॉमा निघून जातो, त्याऐवजी टू येत असतो. तर टूचा ऑप्शन एकच इथं. जो दुसरा चेंज आहे आपला टेन्स चेंज करायचा, व्हर्ब चेंज करायचा, तर कॉमा आणि डबल इनवर्टेड कॉमाच्या ऐवजी टू येणं कंपल्सरी. बाकी कुठंही टू आलेलं नाहीये तुम्हाला. टू फक्त एकाच ठिकाणी आलेलं आहे. आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड असेल फर्स्ट. बघा जेव्हा तुम्ही स्टडी केला असेल तेव्हा आपण बघितलेलं पण आहे की कॉमा आणि डबल इनवर्टेड कॉमाच्या ऐवजी तिथं कोण येणं गरजेचं असतं, तो असतो टू. ठीक आहे, नेक्स्ट बघा. काय सांगा बरं याचं? दीपक. हो पवन, त्या पद्धतीने गेलं चालतं, काय हरकत नाही. सांगा काय येईल? कोणाचं 1 येतंय, कोणाचं 4 येतंय? 1 आणि 4 येतंय का? व्यवस्थित बघा. ऍक्टिव्ह स्ट्रक्चर विचार, आपलं ऍक्टिव्ह विचारलंय. त्यांनी विचारलं ऍक्टिव्ह, आता म्हणजे दिलेलं पॅसिव्ह असणार आहे. त्यांनी ऍक्टिव्ह विचारलं म्हणजे दिलेलं पॅसिव्ह आहे. दिलेलं पॅसिव्ह आहे तर सी वाज गिवन 3 इन्क्रीमेंट्स फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वाज गिवन आहे. वाज गिवन म्हणजे बी फॉर्म प्लस V3 दिलेला आहे. बी फॉर्म प्लस V3 दिलेला आहे. आपल्याला विचारलं ऍक्टिव्ह आहे तर बी फॉर्म प्लस V3 हा पॅसिव्हचा फॉर्मॅट असतो. तर पॅसिव्ह मध्ये बी फॉर्म प्लस V3 ऑलरेडी दिलेलं आहे. इथं बघा, इथं बी फॉर्म प्लस V3 आलं बिलकुल चालणार नाहीये, कारण आपल्याला विचारायला ऍक्टिव्ह आहे. बी फॉर्म प्लस V3 पॅसिव्ह मध्ये असतं, तर त्यामुळे ऑप्शन तुमचा फर्स्ट गेला. ऑप्शन तुमचा बघा हा पण जाईल. ऑप्शन तुमचा वेअर गिव्हन थर्ड वाला हा पण गेला. हा पण गेला कारण तुम्हाला ऍक्टिव्ह विचारलेला आहे. वाज गिव्हन किंवा वेअर गिव्हन, वाज गिव्हन किंवा वेअर गिव्हन हे दोन्हीच्या दोन्ही पण हे जे स्ट्रक्चर आहे, दोन्ही जे स्ट्रक्चर आहे हे पॅसिव्हचे आहे. आन्सर सेकंड किंवा फोर्थ येऊ शकतो. तर आपल्याला बघा बी फॉर्म प्लस V3 याच व्हर्बचा बनवायचा असतो. बी फॉर्म प्लस V3 याच व्हर्बचा बनवावा लागेल. तर फेज याचा काही संबंधच नाहीये. फेज असा की आपण समानार्थी व्हर्ब वापरू शकत नसतो. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह बनवत असताना समानार्थी असा कुठलाही व्हर्ब वापरता येत नसतो आपल्याला. त्याचाच बी फॉर्म प्लस V3 घ्यायचा असतो. तर वाज गिव्हन हा जो बी फॉर्म प्लस V3 आहे हा गेवचा असणार आहे. गेवचा बी फॉर्म प्लस V3 हा वाज गिव्हन आलेला आहे. हा V2चा बी फॉर्म प्लस V3 वाज गिव्हन येईल. फेजचा काही संबंध नाहीये. त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर येईल तुमचं सेकंड. हर एम्प्लॉयर्स गेव हर 3 इन्क्रीमेंट्स फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. डायरेक्ट ऑप्शन तुम्ही गेले तरी चालतं, काही अडचण नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन आहे का? हो, नाही ऍक्टिव्हाइजचा क्वेश्चन आहे. ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज क्वेश्चन आहे. वरती हेडलाईन थोडी चेंज झाली आहे. वरती हेडलाईन रॉंग झाली, इथं हेडलाईन रॉंग झाली, इथं ही हेडलाईन रॉंग झाली. हे ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइजचा क्वेश्चन आहे, डायरेक्ट इनडायरेक्टचा नाहीये. वरती डायरेक्ट इनडायरेक्ट आलं, ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइजचा क्वेश्चन हा. ऍक्टिव्हाइज विचारला परत आपला, परत ऍक्टिव्हाइज कोणाचा पाहिजे? वाज गिव्हनचा. वाज गिव्हनचा ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज मध्ये फक्त व्हर्बचा खेळ असतो.
ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस बनवणं किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस बनवणं म्हणजे फक्त आणि फक्त खेळ कशाचा असतो, तो पूर्णपणे व्हर्बचा असतो. आणि जर तो व्हर्बचा खेळ असेल, तर बघा तुम्ही आता या ठिकाणी वाज गिव्हन याचा ऍक्टिव्ह व्हॉइस काय असेल, याचा ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचा आपल्याला, दिलेला पॅसिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइसचा ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचा. तर वाज गिव्हनचा ऍक्टिव्ह व्हॉइस वाज गिव्हन राहणार नाही, वाज गिव्हनचा ऍक्टिव्ह व्हॉइस वाज गिव्हन राहणार नाही, वाज गिव्हनचा ऍक्टिव्ह व्हॉइस वाज गिव्हन राहणार नाही. एकमेव ऑप्शन असेल, दुसरा ऑप्शनच नाहीये. कारण दिलेल्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आणखीन परत तुम्ही जर बघितलं तर वाज गिव्हन हा बी फॉर्म प्लस व्ही3 आहे. हा जो बी फॉर्म प्लस व्ही3 आहे, हा बी फॉर्म प्लस व्ही3 म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस असतो. आपल्याला विचारायला ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, तर दिलेला हा जो पॅसिव्ह व्हॉइस आहे, या पॅसिव्ह व्हॉइसचा ऍक्टिव्ह व्हॉइस तुमचा गेव असू शकतो. गेव बघा तुम्ही, गेवचाच पॅसिव्ह व्हॉइस हा बनेल. सगळं आपण डिस्कस केलं होतं तेव्हा. तर तुम्हाला इथं गेवचा वाज गिव्हन बनेल. मग गेवचा जर वाज गिव्हन बनेल तर आन्सर काय तुमचं फोर्थ वाला. द टीचर गिव्ह हिम अ मर्सिलेस थ्रॅशिंग ॲट स्कूल. हा क्वेश्चन खूप छान आहे बघा. हा क्वेश्चन आपण कधी डिस्कस केलेला नाहीये. हा क्वेश्चन आपण कधीच डिस्कस केलेला नाही. हा क्वेश्चन आपण कधी डिस्कस केलेला नाहीये. याचा आन्सर सांगा मला एकदा. याचा आन्सर सांगा मला एकदा. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. बघा बरं याचा आन्सर काय येऊ शकतं. याचा आन्सर काय येऊ शकतं. द ट्रीज स्ट्रक डायडास रूट इन डायडास अर्थ. नो आर्टिकल द अ द आणि नो आर्टिकल आणि द कोणतं येईल. इतकं तर शुअर आहे. बघा मिनिंग काय आता, झाडं त्यांचे मुळं आतमध्ये काय करतात, त्या ठिकाणी असं आतमध्ये घुसणे, आतमध्ये जसे मुळं वगैरे नाही का रोवणे, त्या अर्थाने आला शब्द येतो. इतकं शुअर आहे की जे युनिव्हर्सल ऑब्जेक्ट असतात त्यांच्या पुढे अगोदर आपण आर्टिकल द वापरतो, त्यामुळे ऑप्शन तुमचा फर्स्ट वाला जाणार आहे. आणि झाडं जे आहेत, झाडं एक रूट टाकणार नाहीये, इथं येणार नाहीये, येणार नाही. याचा मिनिंग काय होईल, झाडं एक मूळ रोवतात, तर एकाचा सेन्स इथं नाहीये, एकाचा सेन्स इथं नाही, ऑप्शन हा गेला. आणि कोणते स्पेसिफिक रूट आहे हे दिलेलं नाहीये, की स्पेसिफिक रूट कोणतं हे दिलेलं नाही, त्यामुळे इथं द पण चालणार नाही. द का चालणार नाही, कोणतं स्पेसिफिक रूट ते दिलेलं नाही, कोणतं स्पेसिफिक रूट आहे ते दिलेलं नाही, त्यामुळे द चालणार नाही. एक रूट नाही त्यामुळे चालणार नाही, आणि तर द येत नाही, त्यामुळे ऑप्शन तुमच्याकडे उरतो एकच, फोर्थ वाला. कारण या ठिकाणी द ट्रीज स्ट्रक रूट इन द अर्थ हाच ऑप्शन येईल, दुसरा एकही ऑप्शन येत नाही. परत सांगतो मी आन्सर कसं सिलेक्ट केलं. आन्सर मी सिलेक्ट कसं केलं, द ट्रीज स्ट्रक डायडास रूट इन द अर्थ. इतकं तर शुअर आहे, युनिव्हर्सल ऑब्जेक्ट असल्यामुळे सन मून यांच्यासमोर आपण द वापरतो, या सगळ्यांसमोर द वापरतो, त्यामुळे इथं द अर्थ आलं. इथं द अर्थ पाहिजे म्हणजे ऑप्शनचा फर्स्ट गेला. इथं मी एक रूट नसतं, कोणतंच एक मूळ नाहीये, एका मुळाचा सेन्स नाहीये, त्यामुळे इथं येणार नाहीये, तो ऑप्शन हा गेला. आणि कोणतं स्पेसिफिक रूट आहे हे पण दिलेलं नाही, कारण स्पेसिफिक साठी आपण द वापरतो, त्यामुळे द ऑप्शन गेला. आन्सर एकच राहिलं, फोर्थ वालं, नो आर्टिकल आणि द. बघा हा डायरेक्ट, आता याचा डायरेक्ट मिनिंग माहिती असेल तर ओके, नसेल माहिती तर सांगता येणार नाहीये, कारण फ्रेजेस आहे. ईडीएम्स आणि फ्रेजेस तुम्हाला माहितीच पाहिजे. ईडीएम्स अँड फ्रेजेस तुम्हाला माहितीच पाहिजे. ईडीएम्स अँड फ्रेजेस माहिती असेल तरच आन्सर येईल, अन्यथा येणार नाही. Select the most appropriate meaning of the underlying expression. New banking policy was presented to us as a fait accompli. Fait accompli ही एक फ्रेज आहे जी फॉरेन फ्रेज आहे, फॉरेन फ्रेज आहे फेट अकॉम्प्ली. तर फेट अकॉम्प्लीचा मिनिंग काय असेल, तुम्हाला इडियम्स अँड फ्रेजेस असतील तर तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, त्याचं मिनिंग माहिती असावंच लागेल. गेस लावणं फार कमी ठिकाणी पॉसिबल असतं, प्रत्येक ठिकाणी गेस लावता येईल असं नाही. फेट अकॉम्प्लीचा मिनिंग असतो, आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही ऍक्सेप्ट केल्याशिवाय, दुसरा ऑप्शन ठेवलाच नाही त्यांनी आपल्याला ऍक्सेप्ट केल्याशिवाय. देर इज नो अदर ऑप्शन रादर दॅन ऍक्सेप्टिंग इट. त्याला पण ऍक्सेप्ट करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही ऑप्शन आपल्याकडे नाही, त्याचा मिनिंग असतो फेट अकॉम्प्ली. फेट अकॉम्प्लीचा मिनिंग असतो लिव्हिंग नो ऑप्शन बट टू ऍक्सेप्ट. कुठलाही ऑप्शन न ठेवता आपला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे असा ऑप्शन. तर आन्सर पाहिजे तुमचं थर्ड वालं. हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, माहिती असलं पाहिजे होतं.
स्पेलिंगचा वर्ड आहे स्पेलिंग. तर स्पेलिंगच्या केसमध्ये मग तुम्हाला माहिती पाहिजे. आता अनॉइंट याचा मिनिंग असतो, अनॉइंटचा मिनिंग काय असतो तुम्हाला? अनॉइंट आपण नाही का एखादं आपण पूजाला बसतो तेव्हा एखादं आपलं ते देवबाप्पा आपल्याकडे पाणी देतात, आपण पाणी असं डोक्याला लावतो किंवा असं डोळ्याला पाणी लावतो. तर डोक्याला किंवा पाणी डोळ्याला जे पाणी लावतो ना आपण पूजेचं पाणी, त्याला अनॉइंट असं म्हणतात. अनॉमली ऍक्च्युली हा वर्ड रॉंग झालेला आहे. इथं ओ पाहिजे, याची स्पेलिंग अशी पाहिजे अनॉमली, अशी स्पेलिंग पाहिजे ANOMALY. आणि याची स्पेलिंग अशी पाहिजे अनॉनिमस, अनॉनिमस MOUS. हा रॉंग झालाय आणि हा रॉंग झालाय. हा करेक्ट आहे, हा करेक्ट आहे. बी आणि सी रॉंग झालाय. अनॉइंटचा मिनिंग तुम्हाला मी सांगितला की ते आपण डोळ्याला वगैरे जे पाणी लावतो ना पूजा करत असताना, त्याला अनॉइंट असं म्हणतात. अनॉमलीचा मिनिंग असतो एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी प्रॉपर नसणं, विसंगत म्हणतो आपण त्याला अनॉमली. आणि अनॉनिमसचा मिनिंग आपण वेगळा असलेला अनॉनिमस त्याला म्हणू शकतो आपण. तर मग या ठिकाणी हे दोन्ही शब्द रॉंग झालेत. तर बी आणि सी हे आन्सर पाहिजे आपलं. बी आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक असेल आपलं सेकंड. हा बघा बरं, हा थोडासा विचार करण्याचा क्वेश्चन आहे. रिकॅल्सिट्रन्स, रिकॅल्सिट्रन्सचा मिनिंग काय असू शकतो? बघा बरं, रिकॅल्सिट्रन्स थोडासा तुम्हाला आज त्रास झाला होता. लेक्चर आपलं खूप लेट स्टार्ट झालं, त्याच्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. काय आन्सर याचं? याचं आन्सर काय आपलं? ही वॉज पनिश फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स. एखादा व्यक्ती ऑनेस्ट असेल किंवा डिसऑनेस्ट असेल, एखादा व्यक्ती प्रामाणिक आहे किंवा अप्रामाणिक आहे, याच्यानुसार तुम्ही त्याला पनिशमेंट देऊ शकत नाही. मी प्रामाणिक आहे, तो अप्रामाणिक आहे, एखाद्या प्रामाणिक आणि अप्रामाणिक असल्यामुळे त्याला पनिशमेंट देण्याचा संबंध नसतो. एखाद्या व्यक्तीनं एखादं आज्ञापालन नाही केलं, एखादं काम सांगितल्याप्रमाणे नाही केलं, फॉलो नाही केलं, तेव्हा पनिशमेंट भेटणार आहे. तर ऑनेस्टी आणि डिसऑनेस्टीचा संबंध नाहीये. ऑब्स्टिनसीचा मिनिंग असतो जिद्दी, हट्टी. एखादी व्यक्ती जिद्दी आहे म्हणून तुम्ही त्याला पनिशमेंट देताला असा प्रकार नाहीये. आन्सर पाहिजे डिसओबिडियन्स. डिसओबिडियन्सचा मिनिंग असतो एखादी ठरवून दिलेली गोष्ट न करणे, आज्ञा न पाळणे. एखाद्या व्यक्तीने आज्ञा नाही पाळली तर त्याला तुम्ही काय करू शकता? पनिशमेंट देऊ शकता. समजा एखादा स्टुडंट आहे, त्या स्टुडंटनं एखादी गोष्ट ऐकली नाही टीचर लोकांची किंवा हेडमास्टरची किंवा प्रिन्सिपलची, तर तेव्हा त्याला पनिशमेंट होऊ शकते. तर ही वॉज पनिश फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स. तर त्याला आपल्याला सिनोनिम विचारलेला आहे. तर रिकॅल्सिट्रन्सचा मिनिंग असू शकतो डिसओबिडियन्स. डिसओबिडियन्स म्हणजे ती गोष्ट न पाळणे किंवा ती गोष्ट न करणे, दॅट इज कॉल्ड डिसओबिडियन्स. ही वॉज पनिश फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स. रिकॅल्सिट्रन्सचा मिनिंग आहे डिसओबिडियन्स. हा क्वेश्चन तुम्हाला जमून जाईल, सिंपल क्वेश्चन आहे. सांगा आन्सर काय याचं? याचं काय आन्सर येईल? ऍक्च्युली तुमचा टाइम संपलेला आहे. थोडासा जास्त वेळ घेतो. साधारणतः आणखी थोडा वेळ मला घ्यावा लागेल. लेक्चर आपलं 9 ते 10 होतं, परंतु थोडासा आपला लेक्चर लेट स्टार्ट झाल्यामुळं थोडासा पुढं मला वेळ लागेल. थोडासा पुढे वेळ मला लागेल. माहिती मला थोडेसे थंडीचे दिवस आहे आता. सर्वजण तुम्ही आता एकदम थंडीने कुडकुडलेले असताल. काही लोक घरी असताल, काही लोक हॉस्टेलला असताल. कोरोनानं परत आपली कंडिशन आणखीन कोविडची आपली थर्ड वेव्ह म्हणायला गेला होता. थर्ड वेव्हमुळे थोडीशी आणखी सिच्युएशन बनलेली आहे डिफिकल्ट. तर थोडासा वेळ तुमचा जास्त घेतोय, थोडासा लेट झाल्यामुळं. माझा वेळ संपलेला आहे, पण थोडासा आणखी मला 3-4 क्वेश्चन घेऊ द्या. 3-4 क्वेश्चन घेऊ द्या. मग थोडंसं मिनिमम 20 क्वेश्चन तर आपलं व्हायला हवेत. तर वेळ थोडासा जास्त घेतोय, वेळ जरी संपला असेल तरी. ही हॅड द नर्व टू फेस द रॉबर्स ऑल अलोन. जरी तुम्हाला नर्वचा मिनिंग माहिती नसेल तरी देखील, नर्वचा मिनिंग जर माहिती असेल तुम्हाला तरी देखील तुम्ही करू शकता, याचं मिनिंग काढू शकता. कोणाचं बी आलेलं आहे, कोणाचं 3 आलेलं आहे, कोणाचं 4 आलेलं आहे. बघा काय लाईन सांगा मला याचं. ही हॅड द नर्व टू फेस द रॉबर्स ऑल अलोन. बघा इथं समोर फेस दिलेला नाही, फेस रॉबर्स. रॉबर्स म्हणजे दरोडेखोर. दरोडेखोरला फेस करण्याचं, त्याला सामोरे जाण्याचं काय लागेल? स्ट्रेंथ लागेल, कॅपॅसिटी, स्टुपिडिटी का करेज. एखाद्या गोष्टीला फेस करण्यासाठी त्या गोष्टीसाठी आपल्याला एखादं करेज लागेल, धैर्य लागेल. बरोबर आहे?
करेज लागेल. एक्झॅक्टली हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होता, मिनिंग बेस्ड क्वेश्चन होता, युजेस बेस्ड क्वेश्चन होता, ग्रामर बेस्ड नाहीये, कुठला नियम नाहीये. एखाद्या वाईट गोष्टीला तुम्हाला जर का फेस करायचं असेल तर तुमच्याकडे करेज असणं गरजेचं आहे. तर बघा तिथे दिलेलं आहे तुम्हाला, ही हॅड द नर्व टू फेस द रॉबर्स ऑल अलोन. एकट्यानं फेस करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं, त्याच्यामध्ये करेज होतं, धैर्य होतं. तर धैर्य हा शब्द पाहिजे इथं, धैर्य. त्यामुळे इथं आन्सर पाहिजे तुमचं फोर्थ वालं. जर करेज नसता तर मग तुम्ही कॅपॅसिटी म्हणू शकले असते, कॅपॅसिटी नसला तुम्हाला स्ट्रेंथ म्हणू शकले असते. परंतु सगळ्यात अप्रोप्रिएट कोणता असेल तर तो असेल करेज. अप्रोप्रिएट जो असेल तो असेल करेज. बघा 70 नंबर क्वेश्चन. हा क्वेश्चन कुठेतरी आपला डिस्कस झालेला बघा. ही रेप्युडिएटेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप. ही रेप्युडिएटेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप. ही रेप्युडिएटेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप. वेलकम, ट्राइड, रिजेक्टेड, ऍक्सेप्टेड. ही रेप्युडिएटेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप. इतकं तर शुअर आहे, इतकं तर शुअर आहे. वेलकम जर असता तर मला ऍक्सेप्टेड घ्यावा लागला असता. ही वेलकम ही ऍक्सेप्टेड. वेलकम आणि ऍक्सेप्टेड दोघांचा मिनिंग एकच असता. तर वेलकम आणि ऍक्सेप्टेड दोन्ही आपले गेलेत, दोन्ही गेलेत. मग करेक्ट आहे. आणि ट्राईडचा काय, ही ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप ट्राईड करणे मिनिंग येणार नाहीये. आन्सर असेल ही रिजेक्टेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप. बघा मी जर वेलकम म्हटलं तर मला ऍक्सेप्टेड पण घ्यावं लागला असता, कारण ऍक्सेप्टेडचा आणि वेलकमचा मिनिंग एकच आहे. त्यामुळे दोन्ही गेले. आपला ऑप्शन ट्राईड आणि रिजेक्टेड याच्यापैकी रिजेक्टेड मला घेणं गरजेचं आहे, कारण ट्राईडचा असंच काही मिनिंग येणार नाहीये. आन्सर असेल आपलं ही रिजेक्टेड. ही रिजेक्टेड. हा क्वेश्चन खूप छान आहे. हा क्वेश्चन खूप छान आहे. तुमच्या भरपूर लोकांना जमणार पण नाहीये. याचा आन्सर सांगा आहे मला. डिक्शनरीत मिनिंग न बघता याचा आन्सर सांगा मला. डिक्शनरीत मिनिंग न बघता मला सांगा. लगेच गुगल करू नका याचं मिनिंग काय, त्याचं मिनिंग काय. गुगल न करता याचं मला मिनिंग सांगा. सॉरी, याचं मला क्वेश्चनचा आन्सर सांगा. मला माहिती आहे ह्या क्वेश्चन आन्सर भरपूर लोकांना येणार नाहीये. बघा काय येईल. Choose the word opposite in meaning to the word underline to complete the sentence. हा एक मिनिट थांबा. क्वेश्चन कसा सॉल्व करायला लागले. थांबा. क्वेश्चन सॉल्व होईल कसा. क्वेश्चन कसं काय सॉल्व करायला लागले तुम्ही. सविता ताई, ऋतुजा ताई, रुपाली ताई, थांबा. क्वेश्चन काय ऐका. क्वेश्चन काय पहिलं बघा. क्वेश्चन काय. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाईन. अंडरलाईन कोणत्या वर्डला आहे ते केलंच नाही ना. अंडरलाईनच केलं नाही शब्दाला. मग कस काय आन्सर आलं तुमचं आन्सर आलंच कस काय. किती ग्रेट लोक आहात हो तुम्ही. किती ग्रेट आहेत तुम्ही. अगदी सॅल्यूट आहे तुमच्या ग्रेटनेसला. तुम्हाला एक्झॅक्टली सॅल्यूट करायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. बघा कोणत्या शब्दाला अंडरलाईन नाही केलं आणि तुमचं आन्सर पण आलं. वाव, ग्रेट, किती छान. असंच पाहिजे. अंडरलाईन या शब्दाला आहे असेटिक या शब्दाला अंडरलाईन असेटिक. आता सॉल्व करा. ही लेड असेटिक लाईफ बट हिज वाईफ हॅड हर डायडस वे. तेच तर अंडरलाईनच नाही आहे. मग आन्सर आले सगळ्यांचे. अगोदर कसं काय. हा टॅलेंट आहे. शेवटी ऍग्रिकॉस आहे तुम्ही. सबके बॉस ऍग्रिकॉस. ऍग्रिकॉसला कोणी चॅलेंज करू शकतं का. टॅलेंट आहे सर. हो टॅलेंट आहे. टॅलेंट फक्त चांगल्या ठिकाणी काय मिळवित नाही तुम्ही, बाकी काहीच नाही. टॅलेंट आहे म्हणे. टॅलेंट कुठं बी कामी येऊ राहिलं. आता आन्सर येईल तुमचा. आता आन्सर यायला पाहिजे. ही लेड हा लीडचा पास्ट फॉर्म आहे. लीड या व्हर्बचा हा पास्ट फॉर्म आहे. ही लेड असेटिक लाईफ बट हिज वाईफ हॅड हर डायडस वे. हा बट दिलाय. बट पण तुम्हाला हिंट देईल आता. कॉन्ट्रास्ट असला पाहिजे. इकडचा आणि तिकडचा कॉन्ट्रास्ट असला पाहिजे.
इकडचा आणि तिकडचा कॉन्ट्रास्ट असणं गरजेचं आहे. ही लेड आसेटिक लाईफ बट हिज वाईफ हॅड हर डायडॅस वे. आसेटिक लाईफचा मिनिंग असतो सिंपल लाईफ. आसेटिक लाईफ ह्या शब्दाचा मिनिंग असतो सिंपल लाईफ. त्याने तो बिचारा साधा जीवन जगला. परंतु हा ओके 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 चालेल, काय हरकत नाही. क्रांतीताई ओके. त्याने तो बिचारा साधं जीवन जगला, परंतु त्याच्या बायकोला तिचं स्वतःचा वे आहे वगैरे वगैरे असं काहीतरी क्वेश्चन असेल. आता इथं सिंपल मिनिंग आहे. ऑस्टरचा मिनिंग असतो गंभीर. गंभीर हा बटच्या इकडच्या साईडला जर हा आहे, इकडे कॉन्ट्रास्ट असायला पाहिजे. ह्या आसेटिकचा कॉन्ट्रास्ट पाहिजे आपला. तर बघा सिंपलचा कॉन्ट्रास्ट ऑस्टर होणार नाही, गंभीर. पॅम्पसचा मिनिंग असतो लार्ज, मोठा. आर्टिफिशियल तुम्हाला माहिती आहे. आणि सेल्फ इंडल्जंटचा मिनिंग असतो आपल्या मनाला वाटन तसं, मनाला वाटन त्या प्रकारे, तुम्हाला जसं वाटेल तसं तुमचा प्रत्येकाची वे ना. तर या ठिकाणी करेक्ट आहे. लार्ज नाही. लार्ज वे कसा असेल, मोठा वे कसा असेल जगण्याचा मोठा वे कसा असेल. बाबा 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 ऋषी पाटील काय म्हणतो बघा, रॉंग सब्जेक्टच्या कॉप्या करून पण पास झालो सर आम्ही. म्हणजे कॉप्या करताना पण तुम्ही घोळ केला का? वा वा वा, छान आहे छान आहे. ऋषीचं म्हणणं आहे की सर आम्ही काय केलं म्हणे की आम्ही रॉंग सब्जेक्टच्या कॉप्या करून पण पास झालो. हा वा वा, छान 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 छान. शेवटी ऍग्री कशा आपण, ठीक आहे. बघा तर लार्ज वे कसा असेल, पॅम्पस वे कसा असणार आहे. तर आन्सर पाहिजे सेल्फ इंडल्जंटचा मिनिंग असतो आपल्या मनाला वाटतं तसं. बघा सिंपल म्हणजे साधा आणि सरळ जीवन, आणि सेल्फ इंटेलिजंट असतो की बघा आपल्या मनाला वाटतं तसं करायचं. तर बघा एक आसेटिक लाईफचा वे असतो आणि दुसरा सेल्फ इंटेलिजंट वे असतो. कारण बाकी कुठलाही ऑप्शन येणार नाहीये. तर आन्सर आय थिंक भरपूर लोकांशी झालं होतं सेल्फ इंटेलिजंट, जे की करेक्ट आहे. आन्सर सेल्फ इंटेलिजंट आहे, जे की करेक्ट आहे. हा बघा बरं, हा याचा आन्सर काय येईल. मला जाणीव आहे टाइम तुमचा संपलेला आहे माझा, पण तरी पण आता थोडेसे काही क्वेश्चन राहिलेले आहेत, मला क्वेश्चन घ्यावे लागतील. युअर बिहेवियर इज इनिमिकल टू युअर इंटरेस्ट. इनिमिकलचा मिनिंग असतो हार्मफुल. आता हार्मफुलचा अपोजिट काय होईल. युअर बिहेवियर इज इनिमिकल टू युअर इंटरेस्ट. इनिमिकलचा मिनिंग झाला हार्मफुल. तर हार्मफुलचा अपोजिट काय पाहिजे. अँटोनिम विचारलेला, अँटोनिम. विचारलेला आहे. एक्झॅक्टली. अँड इनिमिकल टू युअर हार्मफुल आहे, तर हार्मफुलचा अपोजिट काय असेल, बेनिफिशियल. हार्मफुलचा आपला अँटोनिम विचारला आहे, विरोधार्थी विचारला, तर हार्मफुलचा अपोजिट काय असेल, बेनिफिशियल. तर आन्सर विल बी आपलं फर्स्ट. आन्सर असेल फर्स्ट. दोन शब्द आठवतं का तुम्हाला. बघा 2 वर्ड्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. सम कन्फ्युजिंग वर्ड्स, होमोनिम्स. सम कन्फ्युजिंग वर्ड्स किंवा होमोनिम्स मध्ये बघितलं तर आपण एक वर्ड आहे कॉन्टेजियस आणि दुसरा आहे कंटिजियस. पहिला वाला तुम्हाला माहिती आहे कॉन्टेजियसचा, तुम्ही ऍग्रिकॉस आपलं सायन्स बॅकग्राऊंडचे आहात, तर कॉन्टेजियस डिसीजेस तुम्हाला माहिती आहे. कॉन्टेजियस डिसीजेस म्हणजे असे डिसीजेस जे कॉन्टॅक्टनं स्प्रेड होतात, संसर्गजन्य रोग म्हणतो आपण त्याला. तर कॉन्टेजियस म्हणजे संसर्गजन्य, आणि कॉन्टेजियसचा मिनिंग असतो लगेच लागून असलेले, लगेच लागून, जवळजवळचे असेल तर कंटिजियस, आणि कॉन्टेजियस म्हणजे संसर्गजन्य. तर स्मॉल फॉक्स इज अ कॉन्टेजियस डिसीज. तर बरोबर आहे, तो संसर्गजन्य रोग आहे. आणि फ्रान्स अँड जर्मनी आर कॉन्टिजियस कंट्रीज. जवळजवळ कंट्रीज आहेत त्या, लागून असलेल्या कंट्रीज आहे. फर्स्ट पण करेक्ट आहे आणि सेकंड पण करेक्ट आहे. तर दोन्ही करेक्ट असलेला ऑप्शन मध्ये तुमचा फोर्थ वाला. दोन्ही करेक्ट असलेला ऑप्शन आहे फोर्थ. नाही संजय फर्स्ट नाही, फोर्थ. कॉन्टेजियस म्हणजे स्प्रेड होणारा कॉन्टॅक्ट ना, आणि कंटिजियस म्हणजे जवळचा लागून असलेला. हा क्वेश्चन तुम्हाला जमणार नाहीये जर तुम्हाला मिनिंग माहिती नाही तर. मिनिंग जो माहिती नाही तो जमणार नाही. तरी ज्यांना माहित असेल ते मला एकदा सांगू शकता. मी इतकं सांगतो तुम्हाला, बघा हा वर्ड आणि हा वर्ड 100% रॉंग आहे. मी कधी आयुष्यात वाचलेच नाही वर्ड. स्टाईल आणि स्टाईल काय आहे हे दोन वाचलेच नाही मी कधी. कधी असू शकतात माहिती नाही मला. कदाचित माझं चुकलं असू शकतं, त्यामुळं
पण मी हे दोन कधी बघितलेच नाही बघा, हे आन्सर येणारच नाहीये, हे दोन आन्सर येणारच नाहीये, कारण मी नाही बघितली कधी. कदाचित याचा मिनिंग आहे किंवा नाही डिक्शनरी तुम्ही नंतर बघून घ्या, पण मला नाही वाटत हे कधी मी बघितल्यासारखे आहेत. इंग्लिशमध्ये मला वाटत नाही कुठं आहे होते. द हॉर्स जम्प ओव्हर द स्टाईल, स्टाईल म्हणजे रुबाब, हा जो स्टाईल आहे स्टाईल, त्याची स्टाईल अशी अशी आहे. तुम्ही म्हणता ना ती खूप स्टाईल मारते, ती खूप स्टाईलिश आहे, तर तो व्यक्ती खूप स्टाईलिश आहे. मोदीजी स्टाईलिश जॅकेट घालतात, तर तो स्टाईल, तर या स्टाईलचा इथे काही संबंध नाही. STILE याचा मिनिंग असतो बघा कुंपण, कुंपण, कुंपण. तर द हॉर्स जम्प ओव्हर द स्टाईल, कुंपण, असं पायऱ्या पायऱ्या जे कुंपण असतं ना, त्या कुंपणाला म्हणतात की STILE. तर द हॉर्स जम्प ओव्हर द स्टाईल हा जो आहे हा होकॅपचा क्वेश्चन होता, होकॅपचा. माहिती असेल तर ओके, माहिती नसेल तर काही करता येणार नाही. रोहिणी ताई, तुम्ही मेसेज जरी डिलीट केला तरी बघितला मी तुम्ही काय टाकलं होतं, मेसेज डिलीट केला तुम्ही तरी काही हरकत नाही, बघितलं होतं मी. बघा आता आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, हा जो क्वेश्चन आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन. पिक आउट द करेक्ट सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग. वर्ड फॉर वर्ड, शब्दाला शब्द, वर्ड फॉर वर्ड, वर्ड फॉर वर्ड. व्हर्बोजचा मिनिंग असतो बडबडा, व्हर्बल म्हणजे तोंडी, सिनोनिम म्हणजे समानार्थी. काय वन वर्ड सबस्टिट्यूशन, करेक्ट सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग. वर्ड फॉर वर्डला काय म्हणतात, वर्ड फॉर वर्डला म्हणतात व्हर्बॅटिम. व्हर्बॅटिम याचाच मिनिंग आहे वर्ड फॉर वर्ड. हे माहिती पाहिजे. आता व्हॉकॅबच्या ज्या ऑलरेडी PDF दिला होता, PDF मध्ये पण दिलेले सगळे वर्ड आहे एक्झॅक्टली. हो, डिलिशन मेथड म्हणायचं येतं ना, डिलिशन मेथड म्हणतं व्हर्बोजचा मिनिंग हा नाहीये, व्हर्बलचा मिनिंग हा नाहीये, सिनोनिमचा मिनिंग हा नाही, म्हणजे आन्सर येईल व्हर्बॅटिम. आन्सर येईल व्हर्बॅटिम. ते तर येणार तुमचं डायरेक्ट येणार आहे, तर तुम्हाला तो माहिती पाहिजे होता. अनिहिलेट, अनिहिलेटचा मिनिंग असतो टू डिस्ट्रॉय एनिथिंग कम्प्लिटली. अनिहिलेट माहिती पाहिजे, शिकवण्यासारखं काही नाही याच्यामध्ये. हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा नाही, हा सिनोनिमचा वर्ड आहे. ते जरी म्हणले सबस्टिट्यूट तरी हा सिनोनिमचा वर्ड आहे. अनिहिलेट, अनिहिलेटचा मिनिंग असतो टू डिस्ट्रॉय एनिथिंग कम्प्लिटली. एखादी गोष्ट आपलं कम्प्लिटली डिस्ट्रॉय करणं त्याला आपण अनिहिलेट म्हणतो. अनिहिलेट. त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायसारखं काही नाहीये. दुसरा वर्ड बघा, हा हा बघा बरं, हाही फ्रेजेसचा क्वेश्चन, इडियम्स अँड फ्रेजेसचा क्वेश्चन आहे. तुमच्या लक्षात आला असेल इडियम्स अँड फ्रेजेस वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा सिनोनिमला तुमची हेल्प तुम्हीच करू शकता. मी ते क्वेश्चन आज डिलीट करू शकत होतो, पण मी मुद्दामून टाकलेले आहेत. तुम्हाला माहिती, तुम्हाला कळायला पाहिजे की वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हालाच करावं लागणार आहे. तुम्हाला इडियम्स अँड फ्रेजेस तुम्हाला माहिती असावंच लागणार आहे. फ्रेजेस, इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फॉरेन वर्ड्स असतील किंवा फॉरेन फ्रेजेस असतील, माहितीच असावं लागतील, त्याला ऑप्शन नाही. मी म्हणून नाहीये, कुठलाही टीचर जो तुम्हाला म्हणत असेल की याच्या ट्रिक्स आहेत, याचे शॉर्टकट्स आहेत, विश्वास ठेवायचा नाही. तो पाठ तुमचा तुम्हालाच करावा लागणार आहे. बिलकुल फक्त कंटेंट टीचर तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. कोणताही टीचर तुम्हाला सगळ्या इडियम्स अँड फ्रेजेस तुमच्याकडून पाठ करून घेऊ शकत नाही, किंवा प्रत्येक इडियम्स अँड फ्रेजेस तुम्हाला क्लासमध्ये एक्सप्लेन करून देऊ शकत नाही. ते तुमचं तुम्हालाच करणं आहे. ती फॅक्ट पहिली समजून घ्या. विनाकारण तुम्हाला हवेत गोळ्या मारायच्या किंवा तुम्हाला खूप असं हरभऱ्यात झाडावर चढवायचं असं बिलकुल नाहीये. ते तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. आता त्याच्यामुळे क्वेश्चन टाकलेले मी तुम्हाला मिनिंगच माहिती पाहिजे. मिनिंग माहिती पाहिजे. नो बोन्सचा मिनिंग काय, नो बोन्सचा मिनिंग जर तुम्हाला काय आहे, हा पहा आता सरकारना सर साईडला प्लीज, म्हणजे मला बोलून पण देणार नाही, बोलून पण देत नाही. लईच भारी रे तुम्ही. सी मेक्स डायडॅस अबाउट हर प्रिजुडाइस अगेन्स्ट देम. मिनिंग माहिती असायला पाहिजे तुम्हाला. नो बोन्सचा मिनिंग काय असतो, नो बोन्स, नो हँड्स, नो फिंगर्स. हे काही फ्रेजेसच नाहीये. नो हँड्स अँड नो फ्रेंड्स, नो फिंगर्स, नो बोन्स. नो बोन्स म्हणजे कुठलाही डाऊट न ठेवता स्पष्टपणे बोलणे, कुठलाही डाऊट न ठेवता स्पष्टपणे एखादी गोष्ट मांडणे, बोलणे, एखादा आर्ग्युमेंट करणं, त्याचा मिनिंग असतो नो बोन्स. इथं आन्सर येईल सी मेक्स नो बोन्स अबाउट हर प्रिजुडाइस अगेन्स्ट देम. तिचं जे प्रिजुडाइस आहे, प्रिजुडाइसचा मिनिंग असतो पूर्वग्रह. तो पूर्वग्रह आहे त्यांच्या विरुद्ध, त्याच्याबद्दल ती स्पष्टपणे बोलते. एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्ट बोलणे यासाठी फ्रेज असते किंवा एक एक्सप्रेशन असतं, त्याचं मिनिंग आहे नो बोन्स. माहिती पाहिजे, माहिती असेल जमेल, अन्यथा जमणार नाही. त्याला काही कुठलं शॉर्टकट नाही, ट्रिक्स नाही, काही नाही. मी मुद्दामून घेतलेल्या आहे त्या. माहिती पाहिजे. सडन अनएक्सपेक्टेड इव्हेंटसाठी आन्सर असतं बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू.
माहिती पाहिजे. हे क्वेश्चन मुद्दामून शेवटचे मी टाकले तुम्हाला. एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगून दिलं एक्झॅक्टली की सडन अनएक्सपेक्टेड इव्हेंट त्यासाठी बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू असतो. माहिती असेल तर आन्सर येईल, अन्यथा येणार नाही. माहिती असेल तर आन्सर येईल, अन्यथा येणार नाही. बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे सडन अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स. हे पण काही एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. हा बघा, हा क्वेश्चन तुम्हाला इथं तुम्ही गेस करू शकता. इथं बघा तुम्ही गेस करू शकता. आता जरी तुम्हाला याचा मिनिंग माहिती नसेल तर गेस करता येतो. इथं प्रत्येक ठिकाणी करता येत नाही, पण इथं तुम्हाला करता येऊ शकतो. हा आपला आजचा शेवटचा क्वेश्चन असेल. वेळ झालेला आहे, मला जाणीव आहे. वेळ झालेला आहे, मला जाणीव आहे. लेक्चरला आपल्याला अगोदर डिस्टर्बन्स पण आला, ते पण मला माहिती आहे. इथं तुम्हाला गेस करता येऊ शकतो. गेविन ऍक्च्युली हा फ्रेजल व्हर्ब आहे. ऍक्च्युली हा फ्रेजल व्हर्ब आहे. गिव्हिन, ते गिव्हिनचा तो पास्ट फॉर्म आहे. आता द रूप गेविन बिकॉज ऑफ हेवी रेन्स. हेवी रेन्समुळं खूप जास्त पाऊस पडल्यामुळं रूफ म्हणजे छप्पर काय झाला असेल, छप्पर काय झालं असेल, बिगॅन लिकिंग, ब्लेव ऑफ, टिल्टेड. टिल्टेडचा म्हणजे असतो वाकणे झुकणे. आणि कोलॅप्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता हेवी रेन्स आहे, तर हेवी रेन्समुळं गिव्ह इनचा मिनिंग असतो एखादी गोष्ट कोलॅप्स होणं. एक्झॅक्टली आन्सर असेल कोसळणे म्हणजे कोलॅप्स होणे. गिव्ह इनचा मिनिंग असतो कोलॅप्स होणं म्हणजे कोसळणे. तर आन्सर म्हणजे कोलॅप्स होणे. कोलॅप्स, द रूफ कोलॅप्स. कशामुळे? बिकॉज ऑफ हेवी रेन्स. तर हा जो आता हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन नाहीये. हा जो आहे हा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचा क्वेश्चन आहे. पण टॉपिक हा याचा फ्रेजल व्हर्ब असा आहे. तर फ्रेजल व्हर्बचा टॉपिकचा क्वेश्चन आहे. आय थिंक बघा इथं आपले क्वेश्चन संपले असतील. आजचे क्वेश्चन आपले संपले असतील. बघा तुमच्यापैकी जे कोणी न्यू असतील, जे कोणी आपले स्टुडंट्स नसतील, त्यांच्यासाठी सध्या आपण एक रेकॉर्डेड कोर्स अनाऊन्स केलेला आहे. रेकॉर्डेड कोर्स आहे आपल्याकडे. आता लाईव्ह बॅचेस तर आहेच जे आपल्या नेहमीचे असतात, त्याच्या सोबत आता रेकॉर्डेड कोर्स पण अवेलेबल केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतील. रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस तर अवेलेबल आहेच तुम्हाला, त्याच्यासोबत रेकॉर्डेड पण आहे. त्याला सध्या 10% ऑफ पण सुरू आहे. 10% ऑफ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपला पीके ॲग्री 10 हा जो कोड आहे, कोड तुम्हाला अप्लाय करायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला याच्यासाठी जर तुम्ही न्यू असाल तर आपल्याला पहिलं पीके ॲग्री अकॅडमी हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्या डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणून लॉग इन केल्यानंतर स्टोअर सेक्शनला जायचं. स्टोअर सेक्शनमध्ये फॉरेस्ट आणि ॲग्रीचा जो कोर्स आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो हा कोड तुम्हाला अप्लाय करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला 10% ऑफ त्याच्यावरती मिळेल. आज आपण ट्राय काय केला की जे क्वेश्चन्स होते, क्वेश्चन जे होते ते क्वेश्चन्स फक्त आपण डिस्कस करण्याचा ट्राय केला की तुम्हाला एक आयडिया असावी की क्वेश्चन कसे कसे येऊ शकतात. तर याच्यामध्ये एक चांगलं कन्क्लुजन हे तुम्ही आजचं निघू शकतं की बाबांनो, आपल्याला सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फ्रेजेस असतील, इडियम्स असतील, याचे मिनिंग आपल्याला करावे लागणार आहे. हो शिकवणार इंग्लिश पॅसेज घेणार आपण. सध्या सेंडे सर आलेले आहेत ना, त्यामुळे आपण सध्या लेक्चर ते केलेले आहेत आपण. हां, शेंडे सर आल्यामुळे थोडंसं लेक्चर आपलं आहे थांबलेलं आहे. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पण घेणार आहे आणि आपले 1-2 टॉपिक पण राहिलेले आहेत, ते पण आपल्याला घ्यायचे ते. तर जसं शेंडे सरांचं लेक्चर संपलं की आपण पुढचं घेऊयात, काय हरकत नाही. ओरिजिनल प्राइस याची जी आहे 6000 आहे. ओरिजिनल प्राइस जी 6000 आहे, त्याच्यावरती 10% कोड तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 10% ऑफ मिळेल तुम्हाला. ऋषी 6000 आहे, त्याच्यावरती 10% मिळेल. चालेल. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. चला, गुड नाईट सर्वांना.